कुणालच्या सेक्सी बॉडीला बघून आजच्या दिवसाची सुरुवात. लगेच भावाने आणली ना मला कॉफी प्यायला दिले. मग गाडी तर चालवायलाच लागेल ना. उत्तमने सोडला कोशिंबीला आणि मी निघालो रिक्षाला. रिक्षात एक आजोबा भेटले. मग त्यांच्याशी मस्ती करीत पोहोचलो ऑफिसला. ऑफिसवरून गेलो डायरेक्ट राहुल शेटच्या कॅन्टीनवर नाश्ता करायला. आमचा छोटू शेट एक नंबर वडापाव बनवतो. 4 गाव नाव आहे. नाश्ता केला, राहुल शेटला पैसे देऊन आणि मी निघालो माझ्या पुढच्या कामाला. पोहोचलो साईट वर. बघतो तर काय तिकडे चालू प्लॅस्टरचा काम. आजी आणि आजोला भेटून परत निघालो ऑफिसला पोहोचलोच तर आला निखिल आणि दादूचा व्हिडिओ कॉल. फिरायला जायचं कुठं? काय जिज्जू आले घ्यायला. निघालो आम्ही मग आता ऑन द वे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. विकेशला आणि योगेशला बाय करून डायरेक्ट निघालो बँकेत. डायरेक्ट भंगार बँकेच्या आतमध्ये नय बायाला ठेवले स्वागताला. बँकेचं काम संपून डायरेक्ट चाललो सेपेक्सला. रस्त्यात भेटलं जस्सीना मया. याही केला गोडाऊन बंद, पगार नाही दिला म्हणून. पोहोचलो ना डायरेक्ट सेपेक्सला. सरकार चला है सरकार चलेगा. केली ना बाई डायरेक्ट व्हीआयपी एंट्री. बाई बोलतो म्हणा सिक्युरिटी बनत आहे, काय काय डॉक्युमेंट्स लागतील. त्याला डॉक्युमेंट सांगत नाही तर समोर आला ना बाई. बाईची स्माइल तर बघा ना कसा. अर्धा दिवस संपला ना, लागली डायरेक्ट भूक. मग पोचलो डायरेक्ट चिंचवलीला जिज्जूकडं. मग काय प्राचीने आणलं ना वालाचा बिड्डा खाऊन डायरेक्ट पोचलो ऑफिसला. ऑफिसच्या डायरेक्ट गोदरेजला गाडी खाली करायला. एक तर आमच्या निखिलला नंबर नाही भेटला नाही, टाकून फिरतो. गाडी खाली करून डायरेक्ट समृद्धीला दुम्मा चाले ऑफिसला पोहोचलो तर 2 शेट लोक ती इंटरव्ह्यूला. बोलतो कोणतरी नोकरी बघा आम्हाला. नोकरीच्या पहिल्याच दिवशी अख्खा पगार मागतो. शेट लोकांनी घेतली नाही, डायरेक्ट पोहोचलो पडक्यात. मग काय रोशनदा जवळ गेलो. बघतो तर काय योग्याचा पण काम चालू आहे केवायसीचा. सगळी कामा संपून भाऊ बोलतो चल मी नाश्ता देतो शिवसागरला. आतमध्ये डायरेक्ट व्हीआयपी एंट्री ना. अख्खा मार्केट भाऊचे स्माइल जाम आहे ना बाई. नाश्ता करून आणि भाऊजींची एक गोड स्माइल बघून झोपला पण पार्सल घेऊन. काही दिवसात हॉटेलवरची साखर पण बंद होणार आहे. फक्त भेटल सोप. दादूबाई तना नाही केला कोणी बनला को दिलाची जान. कसा काम आहे मयूरचा. बेवंडीला चाललो होतं, गाडी झाली पंचायत. मामा बोलतो सामान भरायचं आहे, चल जोरीला. सामान भरला ना निघालो घरी. फायनली आजचा ब्लॉग इथंच संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.